नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 वर्ष वयाच्या मुलीसाठी साडीपासून लॉंग गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत आणि छान असा पॅटर्न पण करणार आहोत आपण इथे। याकरता काठपदरी साडी घेतलेली आहे, त्याचबरोबर अस्तर घेतलेला आहे। कॉटनचा अस्तर आपण इथे यूज करणार आहोत आणि हे कॉटनचं अस्तर मी 3 मीटर घेतलं। अस्तरसाठी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। 6 इंचासाठी शोल्डर मार्किंग केलं, तिथूनच खाली 6 इंचावरती आपण आर्महोलसाठी मार्किंग करणार आहोत किंवा मुंड्याचा जो आकार आहे तो देणार आहोत 6 इंचावरती। त्यानंतर इथे पहा, चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे, तर इथे मी लूजिंगसह 7.5 इंचावरती चेस्टचा 4th पार्ट घेतलेला आहे आणि प्लस यामध्ये 2 ते 2.5 इंच मी मार्जिन घेणार आहे, जेणेकरून जास्त दिवस ड्रेस घालता यावा। 13 इंचावरती मी इथे मार्किंग केलेले आहे। टॉप पार्टची उंची आपण 13 इंच घेतलेली आहे। 12 इंच तयार ठेवायचा आहे। टॉप पार्ट आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घेतली। फ्रंट आर्महोलसाठी 1 इंचावरती आणि बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि कर्व स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा इथे व्यवस्थित आकार जो आहे तो मी देऊन घेतला। त्यानंतर इथे खालच्या बाजूला आपण 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे वेस्टसाठी आणि प्लस मार्जिन इथे ॲड करून घेतली। जेवढी मार्जिन वरच्या बाजूने घेतली आहे चेस्टमध्ये, तेवढीच मार्जिन आपण खालच्या बाजूने देखील घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते मी कनेक्ट करून घेतले आणि साधारण या साईजमध्ये मी 2.5 इंच गळा रुंदी जी आहे घेतलेली आहे। मुलीची तब्येत जरा बारीक आहे, त्यामुळे 2.5 इंच गळा रुंदी घेतली। 3.5 इंचावरती गळ्याची मार्किंग केलेली आहे, 3.5 ते 4 इंचावरती आणि इथे चौकोन जो आहे आखून घेतलेला आहे। अर्धा इंच शोल्डर जे आहे डाऊन करून घेतलेले आहेत आपण दाखवल्याप्रमाणे। हे पहा, 4.5 इंचावरती गळ्याची खोली मार्किंग केली। मागचा गळा आपण 3.5 इंच घेतलेला आहे, साधारण 3 ते 3.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळ्याचा आकार घेऊ शकता आणि गळ्याची खोली देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। पुढच्या गळ्यासाठी गोल आकार आणि मागच्या गळ्यासाठी गोल आकार जो आहे तो इथे मी देऊन घेतलेला आहे। दोन्ही गळ्यांसाठी गोल आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पॅटर्न देखील बनवायचा आहे। तर आधी आपण बॅक नेक आणि बॅक आर्महोलची कटिंग करून घ्यायची, दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे। फ्रंट नेकची कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट आर्महोलची देखील कटिंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला जे साडीचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे। आधी आपण बॉटमची कटिंग करून घेणार आहोत। तर बॉटमसाठी साधारण हे पहा, अशा पद्धतीने 1 मीटर एकदा आणि त्यानंतर परत आपण अजून एकदा घेतलेला आहे इथपर्यंत, म्हणजे साधारण 1.5 मीटर। 1.5 मीटर कापड जे आहे डबल फोल्ड करून घेतलं आपण। तर इथून तुम्ही पाहू शकता 1.5 मीटर म्हणजे साधारण 50 इंच पुढच्या बाजूने आणि साधारण 50 इंच मागच्या बाजूने असं आपण फ्रंट बॅक दोन्ही मिळून घेर घेतलेला आहे। फॉल मी तसाच ठेवलेला आहे, इथे पाहू शकता डबल फोल्ड फॅब्रिक ठेवलेला आहे। आता आपल्याला उंचीतून हे फॅब्रिक कट करायचं आहे। तर 12 इंच आपला टॉप पार्ट आहे, 12 इंच टेप वरती ठेवून आपल्याला पूर्ण गाऊनची उंची घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी 43 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। म्हणजेच फक्त बॉटमची उंची आपली किती असणार आहे, तर फक्त बॉटमची उंची मी तुम्हाला इथे सांगते, 33 इंच बॉटमची उंची घेतलेली आहे। 33 इंच प्लस 12 असं आपलं टोटल 45 इंचाचा हा जो गाऊन आहे तयार झालेला आहे। कटिंग करून घेतली, मार्किंग केली आणि वरच्या बाजूने एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं। आता हा पार्ट आपण बाजूला ठेवून घेतलेला आहे। आता टॉप पार्टची कटिंग करायची आहे मेन फॅब्रिक ठेवून। अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये मेन फॅब्रिक ठेवलं, त्यावरती बॅक पार्ट ठेवलेला आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे की इथे बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही आपल्याला सेपरेट कट करायचे आहेत, म्हणून आपण इथे बॅक पार्ट जो आहे त्याचा गळा छोटा आहे म्हणून बॅक पार्ट घेतलेला आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे मेन फॅब्रिकची आपल्याला कटिंग करून घ्यायची। आता आपल्याला पॅटर्न कट करायचा आहे। तर पॅटर्नसाठी आता सुरुवातीला काय करायचं, फ्रंट पार्टसाठी आपण पॅटर्न घेतलाय, तर शोल्डरचा सेंटर करून घ्यायचा किंवा तुम्ही अशा पद्धतीने हे फॅब्रिक फोल्ड करून घेऊ शकता। हे पहा, शोल्डरचा जो सेंटरचा पार्ट आहे, सेंटरच्या बाजूने शोल्डर फोल्ड करून घ्यायचं। पॅटर्न आपण उजव्या बाजूने पॅटर्न बनवणार आहोत, म्हणजे डावी बाजू जी असणार आहे आपली प्लेन असणार आहे। एवढा आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे। पदराची बाजू घेतलेली आहे आणि जो
अस्तरचा पार्ट आपण फोल्ड केलेला आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे काठ यूज न करता अशा पद्धतीने काठाच्या पलीकडची जी बाजू आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि मार्किंग करायची. मार्किंग करताना साधारण आपल्याला जो पॅटर्न आहे अर्धा इंच फोल्ड करायचा आहे, तर तेवढं फॅब्रिक एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान सुंदर असा पॅटर्न जो आहे इथे तयार होणार आहे आपला. आणि अगदीच सोपी पद्धत मी पॅटर्नची तुम्हाला सांगितलेली आहे. इथे कोणत्याही पद्धतीचं मेजरमेंट वेगळं तुम्हाला घ्यायची गरज नाहीये. हा पॅटर्न तुम्ही ओव्हरलॅप देखील ठेवू शकता, बट मी हा फिक्स केलेला आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला या पॅटर्नची कटिंग करायची. आता पॅटर्न कट करताना एक लक्षात घ्या, पदर मी इथे सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक, म्हणजे पदराचा भाग सरळ ठेवून हा पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा. पॅटर्न कट करून घेतल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती पहिल्यांदा हा पॅटर्न फिक्स करायचा आहे. मेन फॅब्रिकवरती हा पॅटर्न ठेवायचा. सर्व बाजूंनी पिन लावून घ्यायचे आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे. कुठेही फॅब्रिक जे आहे मूव्ह होता कामा नये किंवा सरकता कामा नये, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित यायला हवी आणि फिनिशिंग पण छान यायला हवी. याकरता पिनने सिक्युअर करून घ्यायचं. खालच्या बाजूने देखील पिन्स लावून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी. त्याचबरोबर आता इथे पहा, खालच्या बाजूने मी साधारण अर्धा इंच फोल्ड केला, अर्धा इंच, आणि वरच्या बाजूने हाच अर्धा इंचाचा जो भाग आहे तो कमी करत, म्हणजे थोडासा तिरकस भाग जो आहे, तिरकस आपल्याला हा पॅटर्न ठेवायचा आहे किंवा थोडासा क्रॉस ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा पार्ट आतल्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचा. बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्टचं मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि नेक पार्ट आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. हा पार्ट देखील इथे आपण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा पार्ट स्टिच करून घेतला. आता त्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं. मेन फॅब्रिक दोन्ही सरळ आहेत, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर नेकचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. नेक पार्ट स्टिच केल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि कुठेही शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आणि छोटे छोटे कट्स जे आहेत ते करायचे आहेत. यासाठी तुम्ही छोटी कात्री जी आहे ती यूज करू शकता. अशा पद्धतीचे कट्स करून घ्यायचे आहेत. बॅक पार्ट देखील मी असाच रेडी करून घेतला. आता हे दोन्ही पार्ट जे आहेत सुलट करून घ्यायचे किंवा सरळ बाजूला करून घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तर आतल्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिक जे आहे ते समोरच्या बाजूला येईल. सुंदर असा हा जो पॅटर्न आहे आपला इथे तयार झालेला आहे. छोटीशी पाइपिंग जी आहे आपण ब्ल्यू कलरची बाहेर ठेवली. टॉप स्टिचेस करून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी ट्रायंगुलर शेप किंवा त्रिकोणाकृती लेस जी आहे ती घेतली. ती आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये इथे लावायची आहे आणि व्यवस्थित हा पॅटर्न स्टिच करून घ्यायचा आहे. बॅक पार्टमध्ये झिप अटॅच केली आणि शोल्डर जे आहेत दोन्ही पार्ट्सचे अटॅच करून घेतले. आता आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची. तर स्लीव्ससाठी 8 इंच फॅब्रिक 4/4 ठेवलं आणि स्लीव्सची उंची साधारण आपण इथे 4 इंच ठेवलेली आहे. आणि स्लीव्स जे आहे, कारण आपला काठ जो आहे साधारण 4.5 ते 5 इंचाचा काठ आहे, तर हे पहा 5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर स्लीव्सचा बॉटम जो आहे आपल्याला 5 इंच रेडी ठेवायचा आहे प्लस 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने 6.5 इंचावरती आपण स्लीव्सची घडी घालून घेतलेली आहे. आता व्यवस्थित असा आपल्याला स्लीव्सचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे स्लीव्स ज्या आहेत आपण सिंपल लावणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही पफ स्लीव्सचा किंवा फुगा स्लीव्स जे आहे ती करू शकता याच्यामध्ये, काठ जर एक्स्ट्रा असेल तुमच्याकडे, फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर. आता इथे साधारण मी 2 इंच ठेवलेला आहे, 1.5 ते 2 इंच उंची ठेवलेली आहे आणि बाहीचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती देखील आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. मेन फॅब्रिकवरती कटिंग केल्यानंतर बाही जी आहे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अस्तरला. अस्तरला बाही लावून घेतल्यानंतर आपल्याला टॉप पार्टला बाही जी आहे अटॅच करून घ्यायची आहे. दोन्ही स्लीव्स ज्या आहेत त्या अटॅच करून घेतल्यानंतर आता आपल्याला बॉटम पार्ट रेडी करायचा. तर इथे पहा, मी टॉप पार्ट जो आहे त्याचा मेन फॅब्रिक वर ठेवलंय. बॉटम पार्टचं मेन फॅब्रिक समोरासमोर येईल अशा पद्धतीने दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले आणि
बॉटम पार्ट्समध्ये अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या प्लेट्स घेत मी पूर्ण फॅब्रिक इथे अटॅच करणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये मी प्लेट्स घेऊन बॉटम जो आहे अटॅच केलेला आहे। आता अस्तर कट आपल्याला लावायचं आहे इथे। तर अस्तर जे आहे मी अम्ब्रेलामध्ये कट केलेलं आहे आणि याची फक्त मी इथे कटिंग जे आहे दाखवलेली नाही, तर नॉर्मल अम्ब्रेला कटमध्ये अस्तर मी इथे लावणार आहे। अशा पद्धतीने अस्तर ठेवलं आणि आपल्याला अस्तर शिवून घ्यायचं आणि खालच्या बाजूला टर्न करून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता अस्तर कट करून शिवून आपण गाऊनला फिटिंग करून घेतली आणि सुंदर असा छान गाऊन जो आहे आपला इथे तयार झालेला आहे 9 वर्ष वयाच्या मुलीसाठी। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल।